असे काही 3 नियम सांगा की ते तुम्ही रोजच्या जीवनात पाळलेत तर तुम्ही लांब राहू शकता या गुन्ह्यांपासून. त्रिसूत्री आम्ही एक तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये स्टॉप, थिंक अँड ॲक्शन, म्हणजे तुम्ही थांबा, थोडासा विचार करा आणि मग तुम्ही ती क्रिया करा. असेच प्रकार लिंकच्या बाबतीत घडतात आहे. ते वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून, खास करून लोन ॲप. तुम्ही मगाशी शेअर मार्केटचा उल्लेख केला, पण एक गंभीर प्रकरण होते. झटपट पैसे मिळवण्याच्या बरोबरच पूर्वी क्रेडिट कार्ड होतं आणि आता हे झटपट लोनचा प्रकार आला की पटकन 10,000 रुपये लोन मिळवा, पटकन 50,000 लोन मिळवा, आधार कार्डवरती 2,00,000 लोन मिळवा. ह्या लोनच्या ट्रॅपमध्ये पण लोक अडकत आहेत. तर ह्या लोनच्या ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्यांना परत त्रास पण होतो, त्यांना धमक्या येतात वगैरे. काय आहे ते लोनचे प्रकार आणि लोकांना कसं फसवलं जातंय लोनच्या ॲपद्वारे? बरोबर आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावर लोन, तुम्हाला झटपट लोन 2,00,000 रुपये मिळवा, 10,00,000 रुपये मिळवा, कुठलीही KYC तुम्हाला लागणार नाही, गरज नाही. अशा संदर्भातले सांगितलं जातं. त्यामुळे एखादा व्यक्ती काय करतो की पैशाची खूप गरज असते, त्यामुळे त्याला असं वाटतं की इतर ज्या कुठल्या नॅशनलाइज बँक आहे तिथं फॉर्म करा किंवा त्यांची प्रोसिजर ही जी खूप मोठी असते त्याच्याऐवजी आपल्याला पटकन तात्काळ लोन मिळून जाईल म्हणून मग ते काय करतात की ते लोन ॲप डाउनलोड होतात. कुठलं पण ॲप जेव्हा आपण डाउनलोड करतो, म्हणजे फक्त लोनच नाही, तर तिथं आपल्याला कॉन्टॅक्ट लिस्ट, आपला व्हिडिओ, आपला कॅमेरा, आपली फोटो गॅलरी याचा सगळ्याचा ॲक्सेस मागितला जातो. बरोबर. आणि नंतर तुम्हाला तिथं लिहिलेलं असतं की अलाऊ आणि डिनाय. जर आपण अलाऊ केलं तरच ते लोन ॲप किंवा इतर कुठलंही ॲप डाउनलोड होतं. जर आपण डिनाय केलं तर ते ॲप कधीही डाउनलोड होत नाही आणि आपल्याला ते ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला अलाऊ करावं लागतं. जेव्हा आपण ते अलाऊ करतो त्यामुळे आपण काय करतो, विथ कन्संट आपली सगळी कॉन्टॅक्ट लिस्ट, आपले गॅलरी किंवा त्यांनी जो व्हिडिओचा किंवा याचा जो ॲक्सेस मागितलेला असतो तो ऑटोमॅटिकली त्यांना जातो. म्हणजे त्यांच्या सर्व्हरवर आपला डेटा हा कुठेतरी तो सेव्ह राहिलेला असतो. आणि मग ह्या लोन ॲपमध्ये काय केलं जातं, समजा एखाद्या व्यक्तीने 2,00,000 रुपयाचं लोन मागितलेलं आहे आणि त्याने ते लोन ॲप डाउनलोड केला. आता डाउनलोड केल्यानंतर काय होणार आहे की सगळाच डेटा जाणार आहे आणि मग तो सगळा डेटा गेल्यावर ते जी लोन ॲप असतं ते बॅक स्टेजला आपला मोबाईल हॅक करण्याचं पण काम करत असतं. त्यामुळे तुमचा मोबाईल जेव्हा हॅक होतो आणि ऑलरेडी तुमची संदर्भातली सगळी माहिती त्यांना गेलेली असते, मग ते परत त्याच्यामध्ये परत तो नवीन परत तो गुन्ह्यामध्ये गुन्हा सुरू होतो. मग तो सेक्सॉर्शनचा एक प्रकार सुरू होतो त्याच्यामध्येच किंवा बदनामी सुरू होते. तर त्यामुळे नागरिकांनी काय केलं पाहिजे की RBI रजिस्टर जे लोन ॲप आहे त्याच संदर्भात तुम्ही जेव्हा लोन काढायचं असेल तर त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. किंवा जेव्हा तुम्ही एखादी बँकेची जेव्हा तुम्ही प्रोसिजर करतात आणि जिथं तुम्हाला सांगितलं जातं की विदाऊट KYC, तर तिथं तुम्हाला शंका आली पाहिजे की विदाऊट KYC किंवा एक 5 मिनिटात जर एखादा व्यक्ती आपल्याला लोन देत असेल तर मग ते किती धोकादायक आहे ह्याचा तुम्हाला जरा थोडीशी खात्री केली पाहिजे. असं म्हणतात की नथिंग इज इझी आणि नथिंग इज फ्री. ॲज अ मार्केटर मी नेहमी म्हणत असतो की वेन समथिंग इज फ्री यू आर द प्रोडक्ट अँड दे कॅन यूज इट लाईक एनिथिंग. हे होत राहतं तरीही लोकांना अवेअरनेस येत नाही आहे आणि मला खात्री आहे की या पॉडकास्टच्या माध्यमातून तरी लोकांना थोडासा अवेअरनेस येईल आणि लोक जागरूक होतील. लोन होत असताना मी एका वेगळ्या विषयावरती जातो, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत अलाव करणं, बऱ्याच वेळेला आपलं अज्ञान की काय लिहिलं इंग्लिशमध्ये. खरं सांगायचं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की ह्या सगळ्या नोटिफिकेशन इंग्लिशमध्ये असतात. म्हणजे आम्ही ॲप बनवतो त्या नोटिफिकेशन बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये असतात. आणि मग होतं काय की लहान मुलांच्याकडे मोबाईल असताना असे फारसे प्रकार घडतात की लहान मुलं गेम खेळत असतात, मध्येच एक पॉपअप येतो. कारण की आपण कुठेतरी इंटरनेटवरती सर्च केलेलं असतं की मला लोन हवा आहे आणि जस्ट बिकॉज ऑफ मी मार्केटर आहे, आम्हाला माहिती आहे की आमच्या ॲड्स येतात आणि मग ती ॲड येते आणि मग त्याचा फायदा असे गुन्हेगारी ॲप घेतात आणि मग मुलं क्लिक करतात आणि पटकन घरातल्यांनी ओरडायला नको म्हणून घेतात. मला तुम्हाला हे विचारायचं आहे किंवा मला तुमच्याकडून हे आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की लहान मुलांना मोबाईल देणं त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हे सांगून डॉक्टर आता कंटाळले, पण तुमच्या तिजोरीसाठी आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी काय परिणाम होतात लहान मुलांना मोबाईल दिल्यावर, प्लीज सांगा.
बरोबर आहे. लहान मुलांना जेव्हा आपण मोबाईल वापरायला देतो, तेव्हा ते त्याच्यामध्ये गेम खेळतात. बऱ्याच वेळानंतर त्यांना हेही कळतं, की प्ले स्टोअरमधून कसे गेम डाउनलोड करायचे. आजकालचे मुलं हे पिढी खूप हुशार आहे. ते डाउनलोड करतात किंवा मग ते अनवॉन्टेड किंवा जे काही रिस्की ॲप आहेत, ते सुद्धा त्यांच्याकडून ते डाउनलोड होतात किंवा त्याला जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखादं पॉपअप आलेलं आहे, त्या पॉपअपला क्लिक केलं जातं किंवा त्या मोबाईलला जर ते पॉपअपला क्लिक केलं जातं, त्या लिंकवरून परत तुमचा WhatsApp किंवा तुमचा संपूर्ण मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शक्यतो जेव्हा काही शिक्षणासंदर्भातच जेव्हा काही मोबाईलचा उपयोग मुलांसाठी करायचा असेल तेव्हाच करा. सगळेच जण म्हणतात आहे, की मोबाईल मुलांनी वापरू नये वगैरे. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजेत. तसंच एक आपला जो आपण मोबाईल वापरत असतो, त्या मोबाईलमध्ये अनेक फॅसिलिटी असतात. सेटिंगमध्ये आपण त्या कधी वापरत नाही. मग समजा एखाद्या पॅरेंटनी त्यांच्या मुलांना जर मोबाईल दिलेला असेल, तर त्याच्यामध्ये पॅरेंटल कंट्रोल नावाची पण एक सिस्टीम असते. नक्की. तर ती सिस्टीम तुम्ही ऑन जर केली, तर तुमचा मुलाला जेव्हा एखादी गोष्ट डाउनलोड केलेली असेल, तर तिथं एक नंबर ॲड करायचा असतो, की जोपर्यंत समजा आता मी जर असेल आणि मी जर माझ्या घरातल्या व्यक्तीला जर सांगितलं, की हा मोबाईल तू वापर, पण त्यांनी कुठलंही डाउनलोड करताना जोपर्यंत मी परमिशन देत नाही, तोपर्यंत ते ॲप किंवा ते ओपन होणार नाही होणार नाही, किंवा जो काही पासवर्ड मी क्रिएट केलेला असेल, जोपर्यंत मी शेअर करत नाही, तोपर्यंत तो जाणार नाही. त्यामुळं प्रत्येक पालकांनी सुद्धा ह्या सगळ्या जर सेटिंग केल्या, तर मग त्याच्यामध्ये नक्कीच आपले मुलं हे त्या स्कॅमपासून वाचू शकतात. तसेच आपले जे काही बँकिंग खाते वगैरे जे आहेत, त्याच्यावर सुद्धा काही आर्थिक नुकसान होणार नाही मग त्याचं. अगदी तुम्ही एक बोलता बोलता एक गोष्ट सांगून गेलात मॅडम, जी मला क्लिक झाली, की आजकाल तसेही घरात मल्टिपल मोबाईल असतात. तर शक्यतो आपण काळजी घेतली पाहिजे, की ज्या मोबाईलमध्ये बँक किंवा इतर ॲप आहेत, ते मुलांच्या हातात देऊच नाहीत. बरोबर. आणि तुम्ही ही सुद्धा एक गोष्ट चांगली सांगितली, जी फार कमी ऐकायला मिळते, की बरेच जण म्हणतात मोबाईल देऊ नका, देऊ नका. पण ह्याच्यामधून काय चुकीचं घडतं याची जाणीव सुद्धा मुलांना करून देणंही तितकंच ते पालकांचं कर्तव्य. त्याच्यापासून त्यांचा पण अवेअरनेस वाढवला पाहिजे, ते जेणेकरून ते त्या अशा गोष्टींपासून लांब राहतील. मॅडम, गुन्हे होतात आहे, वर्षानुवर्ष होतात आहे, पोलीस यंत्रणा इतकी रात्रंदिवस कष्ट करते आणि सॅल्यूट आहे तुमच्या कामाला. पण एक नागरिक म्हणून या गुन्ह्यांपासून मी वाचतोय किंवा आम्ही आहोत, सायबर गुन्हे पकडले जात आहेत, ह्याचा विश्वास नागरिकांना येण्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? बरोबर आहे, की संपूर्ण भारतामध्ये सुद्धा सायबर गुन्हे याच्यामध्ये अनेक आरोपी हे पकडण्यात यश मिळालेलं आहे. तसेच आपले केंद्र सरकारने त्याच्यासाठी NCRB पोर्टल हे एक पोर्टल तयार केलेलं आहे, की जेणेकरून एखाद्याची फसवणूक झाली, तर त्या पोर्टलवर म्हणजेच डायल 1930 याच्यावर जर कंप्लेंट केली, तर तुम्ही कुठल्याही अनोळखी बँक खात्यांमध्ये जर पैसे पाठवले असतील, तर ती बँक खातं फ्रीज करण्याचं काम हे NCRB पोर्टल करते. परत त्याचा पुढचा मनी ट्रेल सुद्धा NCRB पोर्टलने पुढं तो जनरेट केलेला असतो. त्यामुळे जेव्हा अशी फसवणूक होते तुमची, तर त्यावेळेस पहिले डायल 1930 किंवा cybercrime.gov.in ह्या लिंकवर क्लिक करून तुमची तक्रार त्याच्यामध्ये नोंदवायची असते. आम्ही अनेक गुन्हेगार आत्तापर्यंत पकडण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. परंतु हे जी सायबरचं जे सायबर क्राईम जे घडतो, तर ह्याचं सिंडिकेट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे एक म्यूल अकाउंट बँक धारक असतो, मग ते म्यूल अकाउंट कोणीतरी दुसरं जण वापरत असतं, विड्रॉल तिसरा जण करत असतो किंवा त्याच्या पुढं पण ते पैसे कसे पुढे जातात, काही क्रिप्टोकरन्सीने जातात किंवा इतर कुठल्या माध्यमातून जातात. तर त्यामुळे सुद्धा पुढची जी लिंक आहे म्हणजे वेगवेगळ्या राज्यातील महाराष्ट्र म्हणा किंवा इतर राज्य हे सुद्धा पोलीस पूर्ण प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामुळेच ह्या गुन्ह्यांना जर आळा घालायचा असेल तर प्रतिबंध हा एक खूप मोठा उपाय आहे. त्यामुळे आम्ही जनजागृती जेवढ्या मोठ्या प्रमाणात करता येईल त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतोय जनजागृती. नक्कीच हा जनजागृतीचाच हा एक भाग म्हणून आज आपण पॉडकास्ट केलेला आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून मॅडमनी हेच सांगायचा प्रयत्न केला आहे, की सर्व नागरिक, वेगवेगळ्या संस्था असतील, कंपनी असतील, राजकीय नेते असतील, सामाजिक संघटना असतील, शाळा असतील, यांनी पुढे आलं पाहिजे. पोलीस आपल्या पाठीशी आहेतच, ते त्यांचं काम चोखपणे करतात आहे. पण
त्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. आपण आपल्या सभोवतालचे ज्येष्ठ नागरिक असतील, छोटी मुलं असतील, त्यांना अवेअर केलं पाहिजे. ह्या गोष्टी काय आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे. फक्त स्मार्टफोन किंवा डिव्हाइसेस अंधाधुंदपणे न वापरता त्याचा अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. खूप सारी माहिती जसं मॅडमनी सांगितलं वेगवेगळ्या केंद्रीय पोर्टलवरती उपलब्ध आहे, सायबर पोलीसच्या वेबसाईटवरती पण उपलब्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरती सुद्धा वेळोवेळी हा अवेअरनेस दिला जातो. मॅडम, जाता जाता मला तुम्हाला एक विचारायचं आमच्या प्रेक्षकांना, असे काही 3 नियम सांगा की ते तुम्ही रोजच्या जीवनात पाळलेत तर तुम्ही लांब राहू शकता या गुन्ह्यांपासून. अगदीच बाजूला जाणार नाही असं नाही, कारण 24 तास आपल्या डिव्हाइसवरती काय होते आपल्याला माहित नाही. असे काही 3 टिप्स द्या की ह्या तुम्ही फॉलो करा, तुम्हाला या गुन्ह्यांपासून लांब राहता येईल. बरोबर आहे. सायबर क्राईम जेव्हा आपल्या बाबतीत घडू नये याच्यासाठी एक आमच्याकडं त्रिसूत्री आम्ही एक तयार केलेलं आहे की त्याच्यामध्ये स्टॉप, थिंक अँड ॲक्शन. म्हणजे तुम्ही थांबा, थोडासा विचार करा आणि मग तुम्ही ती क्रिया करा. कारण की जेव्हा सोशल मीडिया किंवा जेव्हा आपण मोबाईल वापरतो आहोत, तर पटकन एखादी गोष्ट क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल किंवा WhatsApp हॅक होऊ शकतो. आपला ईमेल हॅक होऊ शकतो किंवा YouTubeसुद्धा बऱ्याच जणांचे हॅक झालेले आहेत. त्यामुळे आपण तिथं थोडासा विचार केला पाहिजे की आपण कुठल्या लिंकला क्लिक करत आहोत. दुसरं असं आहे की कुठलेही OTP कोणालाही शेअर करू नका. त्यामुळे सुद्धा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. अनोळखी बँक खाते यांना सुद्धा तुम्ही कधीही पैसे पाठवू नका. शेअर मार्केटच्या कुठले प्रलोभन तुम्हाला दाखवले तर कधीही 2 महिन्यामध्ये चौपट किंवा 10 पट 100 पट पैसे कधी होऊ शकत नाही. त्यामुळे असे कुठलेही जे सेबी रजिस्टर संस्था नाही आहेत किंवा अननोन WhatsAppचे जे काही ग्रुप आहेत त्याच्यामध्ये कधीही ॲड होऊ नका. तुम्ही त्याच्यामध्ये पैसे घालू नका, तुमची आर्थिक फसवणूक होईल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वापरतात मग ते मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण, म्हणजे आता जेंडर हा काही त्याच्यामध्ये काही विषय राहिलेला, फरक राहिलेला नाही आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सुद्धा तुमची स्वतःची पण एक लक्ष्मण रेषा त्याच्यामध्ये पाहिजे की आपण कुठपर्यंत आपले फोटो किंवा व्हिडिओ हे प्रसारित करायचे आहे आणि आपल्या जीवनाची गोपनीयता ही कुठपर्यंत आपल्याला लोकांसमोर न्यायची आहे, हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. कारण की सोशल मीडियामध्ये सुद्धा काय केलं जातंय हल्ली, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जातात आहेत. तर तो सुद्धा गुन्हा आहे की एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करणं किंवा शिवीगाळ करणं किंवा एखाद्या महिलेबद्दल अश्लील बोलणं. तर ह्याच्यामध्ये IT ॲक्टमध्ये सुद्धा मोठे कडक कायदे आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्ही अशी कोणाची बदनामी करू नका. अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा सायबर पोलीस स्टेशनला भरपूर प्रमाणात येतात. अरे वा. म्हणजे थोडक्यात मॅडमनी हे सांगितलं की 21 दिन में पैसा डबल हे हां. चित्रपटात पण शक्य झालं नाही तर रिअल लाईफमध्ये होणं शक्य शक्यच नाही. नाहीये. पैसा कधी झटपट मिळत नाही. आणि तुम्ही खूप छान त्रिसूत्र दिली, स्टॉप, थिंक, ॲक्शन. पूर्वापार संतांनी पण सांगितले, विचार करा मग बोला. आणि आता विचार करा मग कृती करा, हे आजही लागू पडते आणि तरच तुम्ही या गुन्ह्यातून वाचू शकता.